नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून। नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये जवळपास 150 मतदारसंघामध्ये गडबड झालेली असा आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केलाय। तसंच सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20,000 मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येईल असं ते म्हणाले। उत्तम जानकर यांनी या संदर्भात मोठा दावा केला असून उत्तम जानकर यांनी ईव्हीएमचं गणितच थेट मांडलेलं आहे। जवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 82% असं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं। त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 7 अशी 140 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात 120 वरती अजितदादा सुद्धा। जयकुमार गोरेंना मतं आहेत 1,48,000 आणि त्या ठिकाणी गाडगेंना मतं आहेत 1,03,000। तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा 30,000 मतं ही ह्यांना म्हणजे गाडगेंची त्यांनी चोरली। तर उत्तम जानकर यांनी ईव्हीएमचं थेट गणितच इथं मांडून दाखवलंय। मात्र यानंतर राजकीय घडामोडी कशा पद्धतीने घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणखी काही राजकीय बातम्यांचा आढावा आपण घेतोय न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। गोविंद बागेमध्ये पवारांनी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ दिलाय। त्यानंतर ते विद्याप्रतिष्ठान इथं भेट देणार असून तिथून कृषी विज्ञान केंद्राला पवार भेट देणार आहेत। अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। भाजपा आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ताने केली आहे। मात्र सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिलाय। या प्रकरणी आता महिला आयोगाकडे तक्रार केली असून आज फडणवीसांची ती भेट घेणार आहे। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी सीआयडीच्या प्रमुखांना दिलेत। तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आलेले आहेत अशा सगळ्यांचे परवाने रद्द करा असे आदेशही फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांना दिलेत। संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिलाय। हिवाळ्यामध्ये भाजीपाल्यांचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीये। त्यामुळे पाचोडमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसतोय। द्राक्ष बागांना वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेत शेकोटे पेटवून त्यांचा धूर देण्याचा प्रयत्न करतायत। धाराशिव जिल्ह्यात डिसेंबर अखेर रबीची पेरणी पूर्ण झाली आहे। 4 लाखांपेक्षा जास्त हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे। दुसरीकडे ज्वारीवर लष्करी अळी तर हरभऱ्यावर कीड रोग प्रादुर्भाव याच्यामुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त झालाय। तुमसर तालुक्यामध्ये विषारी खाद्य खाल्ल्यानं 6 शेळ्यांचा मृत्यू झालाय। या घटनेची माहिती गावात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली। यावेळी शेळ्यांनी शिवारातील काहीतरी विषयुक्त पदार्थ खाल्ल्याने मृत पावले असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। शिमलामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत असल्यानं शहरावर बर्फाची चादर पसरली आहे। स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलाय। काश्मीर खोऱ्यामध्ये अधिकांश भागामध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले। हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवा सुद्धा शनिवारी ठप्प झाली होती। बर्फवृष्टी प्रचंड असल्याने जम्मू आणि श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झाला होता। श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाला। महामार्गावर अनेक वाहनं अडकली, त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली। तर बर्फवृष्टीमध्ये 2,000 पेक्षा जास्त लोक अडकली आहेत। श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते, त्यामुळे विमानतळावर बर्फाची चादर पसरली। विमानही बर्फाच्या चादरीमध्ये लपून गेलेत। बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडनं बर्फ हटवण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू झालंय। शिमल्यामध्ये रस्ते निसरडे झाल्याने गाड्यांचे अपघात वाढलेले आहेत। गाड्या बर्फावरनं घसरतायत। जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतून चालकाला उडी मारावी लागते। अगदी प्रवासी सुद्धा बस घसरताना दिसते। अनेक असे व्हिडिओ समोर आलेले आहेत। भारत नेपाळ सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये जवान मात्र सीमेवर पाय रोवून घट्टपणे उभे आहेत।
उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दलाचे जवान देशाचं संरक्षण करतायत. हातामध्ये शस्त्र घेऊन बर्फातून गस्त घालतायत. या बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे. मुंबई आणि उपनगरातली हवा प्रचंड प्रदूषित झाली आहे. मुंबईमध्ये सर्वत्र धुरक्याचं वातावरण साम्राज्य दिसतंय. याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. तसंच प्रदूषणामुळे मुंबईतही दृश्यमानता घटली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी MMRDA ॲक्शन मोडवर आली आहे. पुण्यासह मुंबईमध्ये सीएनजीचे दर वाढलेत. पुण्यामध्ये सीएनजीचे दर ₹1.10 वाढलेत, तर मुंबईमध्ये ₹1 दरवाढ झाली. अवघ्या 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा महानगर गॅस लिमिटेडकडून दरवाढ करण्यात आली आहे. उरण-दिघोडे बस स्थानकाजवळ शोरमा खाल्ल्यानं 5 मुलांना विषबाधा झाली आहे. दरम्यान अन्न औषध प्रशासनानं आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जाते. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उंदरांनी धुमाकूळ घातलाय. रुग्ण कक्षामध्ये उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णांच्या सामानावरनं उंदरांची टोळी खुशाल फिरते. लवकरात लवकर उंदरांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करतायत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या इंडिगो एअरलाईन व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे. विमानतळावर रनवे, सिग्नल यंत्रणा अशा विविध चाचण्या होणार आहेत. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होऊन पहिलं विमान उड्डाण करणार आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक असेल. CSMT ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. ऑरेंज मेट्रो लाईनच्या कामाला सुरुवात झाली. या लाईनमुळे कल्याण आणि तळोजा ही 2 शहरं जोडली जाणार आहेत. मुंबई मेट्रो महामार्गामुळे यावेळेस कल्याण, डोंबिवली ते नवी मुंबई हा प्रवास आता 45 मिनिटात करता येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे. दुपारी 12 वाजता व्यावसायिक विमानाचं लँडिंग होईल अशी माहिती मिळालेली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्वच कामं पूर्ण झाली आहेत. रनवे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्त्वाची कामं आता पूर्ण झाली आहेत. मुंबईहून इस्तंबूलला जाणाऱ्या इंडिगो कंपनीचं विमान रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला होता. विमानाचं सकाळी 6:30 पासून टेक ऑफ झालं नसल्याने प्रवासी आक्रमक झाले. प्रवाशांनी एअरपोर्ट मॅनेजरला संपर्क साधला, मात्र कोणतंही उत्तर देण्यात आलं नसल्याने प्रवासी यावेळेस संतप्त झाले होते. येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो. होमिओपॅथी डॉक्टर्सही ॲलोपॅथी औषधं देणार आहेत. राज्याच्या अन्न औषध प्रशासनानं होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधं देण्याची परवानगी दिली आहे. मात्र या होमिओपॅथी डॉक्टर्सना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी उत्तीर्ण करणं अनिवार्य असणार आहे. साताऱ्यातील पुसेगावमधील हिंदकेसरी बैलगाडा शर्यत रोमन आणि सर्जा या बैलगाडीनं अव्वल स्थान पटकावलेलं आहे. या बैलगाडी शर्यतीच्या थराराची विश्वजित साळुंखे यांनी घेतलेली ही खास दृश्य साम टीव्हीवर. जळगावमधील धरणगाव इथं धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमामध्ये मंत्री गुलाबराव पाटील रमलेत. आरतीनंतर श्री हनुमान कथेतही त्यांनी वेळ काढून उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. सरसकट सुट्ट्यांमुळे आता पंढरपुरांमध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे. विठ्ठल दर्शनासाठी तब्बल 4 ते 5 तासांचा वेळ लागतो, तर पदस्पर्श दर्शनासाठी 2 किलोमीटरपर्यंतची रांग आहे. अकोल्यातील कृषी महोत्सवामध्ये कोंबडे पालनाचा स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. स्टॉलवर शेतकऱ्यांसह अकोलेकरांची मोठी गर्दी पाहायला मिळते. कोंबड्यांच्या पालनाची पोल्ट्री सुरू करून एका शेतकऱ्यानं लाखोंचा नफा मिळवलाय. त्यामुळे मार्गदर्शनासाठी या स्टॉलवर गर्दी दिसून आली आहे.
शिर्डीमध्ये साई भक्तांची मोठी गर्दी झाली। त्यातच आज रविवार असल्याने साई मंदिरासह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेत। साई संस्थानाचे भक्त निवास, खासगी हॉटेल्स हाऊसफुल झालेत। 2024 हे वर्ष सरत आलं असून वीकेंडच्या निमित्ताने अलिबागचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुललेले आहेत। नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली। पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई आणि पुणेकरांचा समावेश आहे। मुंबईच्या ताडदेव परिसरातल्या हिरापन्ना मॉलला आग लागली होती। अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलेले आहे। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती येत असून आगीमध्ये दुकानांचं मोठं नुकसान झालंय। या बातम्यानंतर आता बातमी आहे नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी। पनवेल दिवाणी न्यायालयामध्ये कार्यरत असलेल्या दीपक फड या लिपिकाने चक्क न्यायाधीशांसह न्यायालयातील सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या केल्या आणि न्यायालयाचे शिक्के मारून बनावट वारस दाखले तयार केलेत। पोलिसांनी दीपक फड याला अटक करून त्याची चौकशी केली आणि त्यानंतर बोगस चलान बनवून लाखो रुपयांचा अपहार केल्याचं देखील उघडकीस आलेलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी आता वकील योगेश केळकर आणि अमर पटवर्धन यांना देखील अटक केलेली आहे। हे रॅकेट अजून मोठं असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। यानंतर आता बातमी आहे अकोल्यातून। अकोला ते पूर्णा या 185 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं असून आजपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत। यामुळे वाशिम मार्गे उत्तर दक्षिण रेल्वे प्रवास अधिक जलद गतीने होणार आहे आणि या प्रकल्पामुळे प्रवासी आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे। तर वाशिम जिल्ह्यातील रेल्वे प्रवासासाठी मोठी सोय होणार आहे। मुंबई ठाण्यातून चोरीच्या रिक्षा नाशिकमध्ये नंबर प्लेट बदलून विक्री करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 6 रिक्षांसह अनेक बनावट नंबर प्लेट क्राईम ब्रांच युनिटला सापडलेले आहेत। दरम्यान या संशयितांच्या ताब्यातून 6,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जालना शहरातल्या जुना मोंढा भागामध्ये एका व्यापाऱ्याची 12.5 लाखांची बॅग लंपास केलेली आहे। 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याला मारहाण करून लुबाडले। घटनेचा थरारक सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून या प्रकरणी आता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालवणीमध्ये कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं। तसंच 6 लाखांहून अधिक रुपयांची खंडणी घेऊन आरोपीने पीडित तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली। या प्रकरणी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांसह दोघांना अटक केलेली आहे। उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड झालेली आहे। उल्हासनगर गुन्हे शाखेला यामध्ये यश आलं असून त्यांच्याकडनं 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। परतूर पोलिसांनी 8 चोरीच्या बाईक जप्त केल्या आहेत। नाकाबंदीजवळील एक इसम काळ्या रंगाची विना क्रमांकाची बुलेट घेऊन उभा होता। त्याला पकडल्यानंतर त्याच्याच घरी विक्रीसाठी चोरून आणलेल्या 8 मोटरसायकल सापडल्या आहेत। उल्हासनगर शांतीनगर भागामध्ये एका युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आलेली। पंकज निकम असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाण्यातील कॅडबरी सिग्नलजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये चालक आणि हेल्पर जखमी झालेत। टँकर चालकाचा ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। तर प्रकरणाचा पुढील तपास राबोडी पोलीस करतायत। अमरावतीमध्ये अवैधरित्या वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरची बैलगाडीला धडक बसलेली आहे। अपघातामध्ये 3 जण जखमी झालेत। दरम्यान हा सगळा कारभार अवैध असल्याने ट्रॅक्टर चालक वेगात असतात, म्हणूनच अपघाताचं प्रमाण वाढत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक कोकणात दाखल झालेत। गणपतीपुळे समुद्रकिनारी असणाऱ्या बोटिंगचा आनंद पर्यटक लुटतायत। वर्षाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेगावामध्ये भाविकांची गर्दी झाली आहे। संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी साकडं घातलं। वर्षअखेर असल्याने सुट्या घेऊन भाविक देवदर्शन करतायत।
यवतमाळ शहरातील बस स्थानक ते LIC चौक सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. मात्र स्थानिक याच निर्माणाधीन रस्त्यावरनं ये-जा करतायत आणि ही गर्दी रोजच वाढत असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाहीये. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला बाद करत टेस्टमधील 200वी विकेट काढलेली आहे. टेस्टमध्ये 200 पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या बुमराहची सरासरी ही माल्कमी मार्शल, जोएल गार्नर आणि कर्टली एम्ब्रोज या दिग्गज वेगवान गोलंदाजांपेक्षा सुद्धा उजवी आहे. या बातम्यानंतर आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. विधानसभा पराभवानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आज पुण्यामध्ये संध्याकाळी 5 वाजता चर्चासत्र घेणार आहे. यामध्ये EVM मशीन संदर्भात प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. या चर्चासत्रामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे. विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर पुन्हा एकदा EVM विरोधात टीकास्त्र सुरू झालं आणि त्याच संदर्भात आज चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं असून इथं कशा पद्धतीने EVM वरनं घोटाळे केले जातात याचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे. तर आज संध्याकाळी 5 वाजता या संदर्भात चर्चासत्र होणार आहे. त्यात नक्की काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या पुढची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक मोठी माहिती समोर येते. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबरमध्ये वाढली आहे. डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,689 कोटी रुपये 2,46,00,000 बहिणींना पैसे वितरित करण्यात आलेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची हीच संख्या ऑक्टोबरमध्ये 2,34,00,000 होती. म्हणजेच लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये जवळपास 12 लाखांची वाढ झाली आहे. आधारशी संलग्न नसलेले 12 लाख अर्ज होते जे डिसेंबरमध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तर जुलैपासून लागू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 21,600 कोटी रुपये वितरित करण्यात आलेत. आता बातमी आहे तुमच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची. तुम्ही जर WhatsApp वापरत असाल तर ही बातमी खूप महत्त्वाची आहे. काळजीपूर्वक पहा, कारण तुमच्या मोबाईलमधील WhatsApp आता बंद होणार आहे. असा एक मेसेज सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे चला पाहूयात. तुमच्या मोबाईलमधून WhatsApp आता बंद होणार. नवीन वर्षात WhatsApp चालणार नाही. WhatsApp बंद होणार असे मेसेज व्हायरल होत आहे. हे बघा, 1 जानेवारी पासून WhatsApp बंद होणार आणि खाली मोबाईल कंपन्यांची लिस्टही जारी करण्यात आली आहे. WhatsApp बंद झालं तर आता चॅटिंग कसं करायचं? खरंच WhatsApp बंद होणार का? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. तुमच्या फोनवर WhatsApp बंद होणार. स्मार्टफोन मधून WhatsApp हद्दपार होणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हा दावा म्हणजे WhatsApp वापरणाऱ्यांसाठी धक्का देणार आहे. मात्र हा दावा खरा आहे का? या दाव्यात कितपत तथ्य आहे याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय ते देखील पाहूयात. लाखो अँड्रॉइड फोनवर WhatsApp काम करणं बंद करेल. मेटाच्या मालकीचं हे ॲप जुनी ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अँड्रॉइड फोनसाठी सपोर्ट देणं बंद करेल. या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी खरी माहिती मेटा कंपनी देऊ शकते. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता पडताळण्यासाठी मेटा कंपनीशी संपर्क साधला. त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. अँड्रॉइड किटकॅट व्हर्जनच्या मोबाईलमध्ये WhatsApp बंद होणार आहे. 10 वर्षांपूर्वी आलेल्या या व्हर्जनवर WhatsApp सपोर्ट बंद होईल. 1 जानेवारी 2025 नंतर या मोबाईलवर WhatsApp चालणार नाही. मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल आणि सिस्टम अपडेट न केल्यास नवीन मोबाईल घ्यावा लागेल. सर्वच मोबाईलमध्ये WhatsApp बंद होणार नाही. मात्र काही मोबाईल कंपन्या आहेत त्यावर 1 जानेवारी पासून WhatsApp बंद होईल.
मात्र ते मोबाईल कोणते आहेत ते देखील पाहूयात. सॅमसंग गॅलेक्सी S4 मिनी, गॅलेक्सी S3, गॅलेक्सी नोट 2, गॅलेक्सी X3, मोटो G, मोटो रेस AUD, मोटो E2014, LG ऑप्टिमस G, नेक्सस 4, G2 मिनी, L90, सोनी Xperia Z, Xperia SP, Xperia T आणि Xperia V. त्यामुळे या कंपनीचा मोबाईल तुमच्याकडे असेल तर सिस्टम अपडेट करून घ्या, नाहीतर व्हॉट्सअप वापरण्यासाठी नवीन मोबाईल घ्यावा लागेल. व्हॉट्सअपचे नवीन फीचर वापरण्यासाठी ॲप अपडेट करत राहणं महत्त्वाचं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचं आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत किटकॅट व्हर्जन असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप 1 जानेवारीपासून बंद होणार हा दावा सत्य ठरला आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीचे फोन असतील तर नक्कीच चाचपणी एकदा करून घ्या. आणखी यासारख्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. सलग सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये साई भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. त्यातच आज रविवार असल्याने साई मंदिरासह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेत. साई संस्थानाचा भक्त निवास, खासगी हॉटेल्स हाऊसफुल झालेत. साई मंदिर परिसरातून आढावा घेतलेला आहे आणि साई भक्तांची बातचीत केलेली आहे. आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी पाहुयात. नाताळामुळे आलेल्या सलग सुट्ट्या, त्यातच सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झालेली आहे आणि साई भक्तांनी शिर्डीमध्ये मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे. त्यातच आज रविवार असल्याने साई भक्तांच्या गर्दीने साई मंदिर, मंदिर परिसर आणि शिर्डीतील रस्ते देखील साई भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेले आहेत. अनेकांच्या चेहऱ्यावरती बाबांच्या दर्शनाची आस, तर अनेकांच्या चेहऱ्यावरती साईबाबांच्या दर्शनानंतरचं समाधान हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येते. दरवर्षी आम्ही नियमितप्रमाणे साईबाबाचे भक्त असल्यामुळे आता नवीन वर्षाची सुरुवात करण्याकरिता एक बाबांचा आशीर्वाद घेऊ या भक्तीने आम्ही फार लांबून प्रवास करून आलेलो आहोत आणि प्रवास इतके समाधानी झाले आहे. जे नियोजन मंडळाचं केलेलं आहे ते खूपच उत्तम प्रतीचं आहे आणि आम्ही समाधानी आहोत. दर्शन छान झाले आणि व्यवस्था पण छान आहे. आमचं सर्व छान पद्धतीने कोणतेही कार्य चांगल्या पद्धतीनं पार पडावं हीच
सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर. तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीची साईनगरी आपण भाविकांनी फुलून गेल्याचं पाहिलेलं आहे. या बुलेटिनमध्ये इतकंच. यापुढचं बुलेटिन अगदी काही क्षणातच.